हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्ही सर्व कसे आहेत? तर सर्वजण ठीकच असणार. तर आम्ही पण खूपच छान आहोत. तर बघा, इकडे आमच्या झाडाला सुंदर अशी फुले लागली होती आणि मी ती देवपूजा करण्यासाठी फुले काढण्यासाठी इकडे आली होती. बघू शकता तुम्ही, तर खूपच सुंदर अशी फुले होती ही. सर्व फुले आहेत आमच्या झाडाला आणि देवपूजा केल्यानंतर फुले ठेवल्यानंतर खूपच छान दिसतं देवापुढे. त्यामुळे मी देवपूजा करण्याआधी फुले तोडण्यासाठी इकडे आले होते. तर कोणाकोणाला फुले आवडले नक्की कमेंट करून सांगा. आमच्या झाडाला कशी फुले आहेत. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर इकडे बघा, हे तुळशीची तर खूपच सुंदर अशी झाडे होती. त्या झाडा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी तुळशीची झाडे होती आणि छोटं कार्टून माझ्या मागे इकडे आले होतं फुले तोडण्यासाठी. हो, वास येते फुलाचा. घे बघू वास. वास छान येते. आहे तोडू फुल नको, मला तोडू म्हणत नको. होता. छान आहे का? हा, कोणता कलर आहे फुलाचा? गुलाबाचं पण फुल खूपच सुंदर असं लागलं होतं. तर त्या फुलाच्या मुंगी झाडापाशी ते चावली खेळत होतं छोटं फुलाला. कार्टून. नाही चावत. इकडं बघ बर. हाय कर, हाय. नंतर फुले घेऊन घरात गेली आणि सुंदर अशी देवपूजा करून फुले मी देवापुढे मांडून घेतली. बघू शकता तुम्ही, सुंदर अशी माझी इकडे देवपूजा करून झालेली होती. गुलाबाची छोटी छोटी फुले आहेत ती ठेवलेली, खूपच सुंदर दिसत होती ती फुले पण देवापुढे. नंतर टिफिनची तयारी केली. इकडे टिफिनसाठी मटकीची उसळ बनवून घेतली आबीच्या टिफिनसाठी. मटकीची उसळ बनवली होती. बघू आबीला शकता तुम्ही, खूपच आवडते आमच्या मटकीची उसळ. मटकीची उसळ बनवून थोडंसं घेतली नॉर्मल होती तिखट लावून टिफिनसाठी. त्याला मटकीची उसळ बनवून घेतली टिफिनसाठी. बघू शकता तुम्ही. टिफिन बनवून झाल्यानंतर चपाती चपात्या बनवून पण घेतल्या. सकाळचा स्वयंपाक माझा लवकरच होतो. टिफिनसाठी. सगळ्यांचा स्वयंपाक करून घेतला सकाळी आता आणि टिफिन आबीला पॅक सोडण्यासाठी करायचं, बॉटल शाळेत वगैरे तयार भरायचं आणि होण्यासाठी त्यांना गेले मी. स्कूलमध्ये सोडून तर यायचं. तयार मग होऊन पुढे काय आबीला काय होतं ते सोडण्यासाठी बघूया. निघाले. तर हाय, चला मी निघाले आहे शाळेमध्ये आबीला सोडण्यासाठी. आणि शाळेतून आल्यावर आज आम्ही जाणार होतो शेतामध्ये. तर मी तुम्हाला माझे शेत दाखवते. खूपच सुंदर आहे गहू तर माझ्या शेतामध्ये आज बघू म्हटलं शकता जावं तुम्ही. शेतामध्ये. चल. आज सकाळ सकाळ म्हटलं खूपच शेतामध्ये सुंदर जाऊन होता यावं, गहू जरा वगैरे. गहू वगैरे कसा आलाय बघून यावं. तर मग आमचा गहू खूपच सुंदर आला होता आणि इकडे आमच्या सासऱ्यांचं जेवण सुद्धा द्यायचं होतं मला. त्यासाठी मी आणून हे छोटं कार्टून आम्ही दोघंच मळ्याकडे आलो होतो. तर बघा, ही सुंदर अशी मका खूपच छान आहे आणि गहू तर बघू शकता किती हिरवळ हिरवळ असा गहू आलेला आहे. गावाकडचे शेत खूपच छान असतं. तर बघू शकता खूपच सुंदर असा गहू होता. आरू, चल पटपट. नाही पडत खाली, चल. पडायला काय झालं? तर तुम्ही की हा होता आमचा खपली गहू. खपली गहू म्हणजे हा गहू खिरीसाठी वापरतात. तर बघू शकता हा पण गहू आमचा खूपच सुंदर आलेला होता. आणि इकडे आम्ही पुढे भेंडी वगैरे पण लावलेली होती. तर बघू शकता तुम्ही, ही भेंडी आहे आणि आता ह्याला फुले यायला चालू झालेली होती. तर बघू शकता हे पूर्ण असं खालीपर्यंत पूर्ण अशी भेंडीच होती इथं. तर बघू शकता तिथे छोट्या छोट्या भेंड्या पण लागलेल्या होत्या. आणि इकडं हा पुढे हरभरा होता. हरभऱ्याला आत्ताशी फुले लागायला लागली होती. बघू शकता ही फुले लागायला लागली आहेत हरभऱ्याला अशी छोटी छोटी. तुम्ही आमचं हे चक्कूचं झाड होतं तर ह्याला खूपच चक्कू लागलेले होते वरती, छोटे छोटे. तर बघू शकता एवढे चक्कू लागले होते ह्या झाडाला. खूप आणि खूपच गोड आहेत हे चक्कू. आणि इथं पाणी चालू होतं. आमचे पाणी. आम्ही काल शेतातून हे एवढे माळे घेऊन आलो होतो. वांगी पण होती, पण वांगी तिकडे ठेवलेली होती. बघू शकता ही गोसावळ आणि एक लिंबू सापडलं होतं झाडाला. आणि मिरची आणि ती मुळ्याची शेंग. आणि इकडे बघा हा कांदा तर खूपच छान आलेला होता आमच्यात. तर कशा आहे आमच्या शेतातील हे सर्व मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. माझ्या चॅनलला कसं सर्वांनी वाटलं आमच्या सबस्क्राईब शेतातील नक्की मावळे करून घ्या. कमेंट करून नक्की सांगा.